उद्धव ठाकरेंच्या प्रशांत जगतापांना फोन आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। रात्री उशिरा दोघांमध्ये 9 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केलेल्या प्रशांत जगताप यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश होणार अशी माहिती मिळतेय। मात्र आताच्या घडीची महत्त्वाची बातमी की उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना काल रात्री फोन केलाय आणि या दोघांमध्ये सुद्धा 9 मिनिटं चर्चा झालेली आहे अशी देखील माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण आताच्या घडीची आपण पाहताय। प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। लक्ष्मण, आज प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार अशी माहिती मिळतेय। मात्र आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल की उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांच्याशी काल फोनवरून संवाद साधलेला आहे। नक्कीच वृषाली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी चर्चा पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यामुळे प्रशांत जगताप हे कमालीचे नाराज झाले होते। त्यांचं असं म्हणणं आहे की पुरोगामी विचारधारा घेऊन आपण पुढे जात आहोत आणि पक्षफुटीनंतर अजित पवार बाहेर गेले आणि त्यांनी भाजपाची हात मिळवणी केली। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण परत पुन्हा अजित पवार यांच्या सोबत जाणं हे मला उचित वाटत नाही। त्यामुळं काही दिवसापूर्वीच प्रशांत जगताप यांनी आपल्या पुणे शहराध्यक्षाचा राजीनामा आणि पक्षाचा सुद्धा राजीनामा दिला आणि आता त्यांच्या समोर खरं तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट असे पर्याय होते आणि या पर्यायाच्या नंतर सोबत असताना रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशांत जगताप यांची फोनवरती चर्चा केली। आमच्या पक्षात तुम्ही या अशी खुली ऑफर जी आहे ते उद्धव ठाकरे त्यांना दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुमचा योग्य तो सन्मान राखू, कारण की गेली 26 वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये प्रशांत जगताप यांनी आपली कारकीर्द जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी असते। या अनुषंगाने खरं तर उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी प्रशांत जगताप यांच्यासोबत चर्चा केली। तुम्ही आमच्या पक्षात या, कदापिही आम्ही भाजपासोबत जाणार नाहीत असे सुद्धा वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते प्रशांत जगताप यांच्यासोबत केलं। मात्र आता प्रशांत जगताप कुठला निर्णय घेतायत हे अधिक महत्त्वाचं आहे, कारण की आज काँग्रेसमध्ये ते पक्ष प्रवेश करणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे। आता उद्धव ठाकरे यांचा सुद्धा फोन आलेला आहे, त्यामुळं सध्या प्रशांत जगताप आहे ती कुठली भूमिका घेतायत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की पुण्यातल्या राजकीय घडामोडीमधली ही महत्त्वपूर्ण घडामोड आहे की प्रशांत जगताप यांच्यासोबत अनेक त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या या निर्णयाकडे वाट पाहतायत की आता प्रशांत जगताप नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।